मला स्वतःला टार्गेट देणं का महत्त्वाचं आहे माहिती आहे का? मी तुम्हाला एका मिनिटात समजून देतो. स्वतःला काहीतरी टार्गेट देणं का गरजेचं आहे? कारण असं आहे ना, कारण की जर तुम्ही तुमच्याकडे समोरचं काही असं टार्गेट जर नाही राहिलं ना, तर पहा दिवसभरातून काय होतं, डेली मोटिव्हेशन तुमच्यासोबत राहणार आहे. डेली परिस्थिती, सिच्युएशन हे बदलत राहणारच आहे. आणि डेली हे मन जे आहे ना, मन नवीन आयडिया घेऊन येईल तुमच्यासाठी किंवा मन काही ना काही, कुठे ना कुठे गोंधळ करतच राहील. मन हे काबू करणं शक्य नसतंच आणि डेली इमोशन आणि आपल्या ज्या भावना राहतात ना, अपडाऊन होत राहतात. जर विचार करा, तुम्हाला दिवसातून या सर्वांशी लढायचं आहे, या सर्वांशी लढून मग जर तुम्ही ते टार्गेटकडे जाशाल ना, तर तुम्हाला खूप हार्ड जातं, खूप हार्ड जातं. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहीत राहिलं ना, डेली तुम्हाला हे टार्गेट करायचं जे, तर मग या ज्या गोष्टी घडत राहतात ना, तुम्ही त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही. कारण की तुमचं फोकस फक्त राहतं, की मला हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे. फक्त एक असं टार्गेट पाहून घ्या, की तुम्हाला ते फक्त कंप्लीट करायचे आहे. बाकी कशाचकडे लक्ष देऊ नका. हा सारा गोंधळ आहे, बाकी हा सारा गोंधळ आहे. फक्त त्या टार्गेटकडे लक्ष ठेवा आणि असं एक टार्गेट बनवून द्या, की जिथं विचार करायची गरज पडत नाही, फक्त फॉलो करायची गरज पडते. विचार नाही करावा लागत, की पुढे काय होणार आहे, काय नाही. मग त्याच्यासाठीच मी फक्त स्वतःला एक सिस्टम बनवून ठेवली आहे, फ्रीडम अनलॉक म्हणून. इथं मी ना काहीच करत नाही, विचारच करत नाही. दिवसाला येतो, YouTubeचा कॅमेरा चालू करतो मोबाईलचा, बडबड करत राहतो. कारण की मला माहिती आहे ना, जेव्हा मला 66,765 व्ह्यूज जेव्हा येतील ना, तेव्हा मी 17 लेव्हलला पोहोचेल ना, तेव्हा मला मॉनिटायझेशन भेटून जाईल आणि तेव्हापासून माझी YouTubeची इन्कम चालू होऊन जाईल. मग मला इथं डेली येऊन बडबड करायची गरज पडत नाही. मग मी ही सिस्टम बनवली आहे. तुम्ही पण ही तुमच्यासाठी बनवू शकता. ही सिस्टम काय आहे, काय वर्क करण्यासाठी तुम्ही माझे पहिले व्हिडिओ पाहू शकता किंवा मी कंटिन्यूएटिव्ह व्हिडिओ टाकणारच आहे. तुम्ही बी असे काहीतरी तुमच्यासाठी स्वतःसाठी एक सिस्टम बनवून घ्या आणि तिला फॉलो करत राहा. बस बाकी काहीच नाही.